नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज मी 2 प्रकारच्या चटण्या बनवणार आहे. एक लाल चटणी आणि एक हिरवी चटणी. तर लाल चटणीत शेंगदाणे, लाल मिरच्या, लसूण आणि हिरव्या चटणीमध्ये हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, तीळ आणि लसूण अशा 2 प्रकारच्या चटण्या आज बनवणार आहे. कारण माझ्या सासूबाई यात्रेला चालल्या आहेत, तर त्यांना म्हटले मी तुमच्यासाठी चटण्या बनवून देते. दरवर्षी आम्ही सगळे जात असतो, पण लॉकडाऊन लागल्यापासून आम्ही एकदाही गेलो नाही. आम्ही शिदा वगैरे सगळं घेऊन जातो. तिथं स्वयंपाक कुठे वस्तीला थांबलो तर तिथं स्वयंपाक वगैरे करतो. पण यावर्षी नाही जमलं, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी नक्की जाऊ आम्ही. तर माझ्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहे. आता आम्ही गावाला चाललो. आमचं गाव जवळच आहे. ही आमच्या गावची दारणा नदी आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. तर आता मी गावाला चाललेली आहे. गावाला आल्यानंतर आमची देवपूजा आहे, तुम्हाला दाखवते. छान अशी देवपूजा आहे. तर मी आता आत्यांना चटण्या दिल्या आणि ही आमची देवपूजा आहे. घरी काही बनवलं किंवा बाहेरनं जरी आणलं तर पहिले आम्ही देवाला दाखवतो, त्याच्यानंतरच आम्ही खातो. कारण आम्ही प्रत्येक गोष्ट देवाला दाखवल्याशिवाय खात नाही. तर आत्या इथं देव करत होत्या, तर आम्ही विडा अवसर करून घेतला. कधी बाहेरनं आलो तर पहिले आम्ही देवपूजा करतो. देवाला कोणती गोष्ट बाहेरून आणली की पहिले देवाला दाखवायला लागते आम्हाला. तर देवाला आधी फुलं वगैरे ठेवून विडा अवसर करून घेतला. देव झाल्यानंतर आत्यांना जे पूजेचं सामान वगैरे पॅक करायचं होतं, त्यांना म्हटली चला आपण पॅक करून घेऊ पूजेचं जे सामान लागतं ते. कारण प्रत्येक स्थानावर गेल्यावर ते पूजेचं सामान, आपण काही जे उपहार नेला आहे ते खाण्याच्या वस्तू काही असलं ना, ते प्रत्येक स्थानावर ठेवायचं असतं. उपहार म्हणजे आपण चिवडा, करंजी काही पण बनवलं ना, ते प्रत्येक स्थानावर थोडं थोडं आपण ठेवत असतो. आम्ही दरवर्षी काही ना काही बनवत असतो, पण यावेळेस आम्हाला टाईम मिळाला नाही. तर मग बाहेरनंच आणलं होतं. आत्याने फरसाण आणलं होतं आणि सोनपापडी. तर एक सोनपापडी, फरसाण हे प्रत्येक स्थानावर ठेवण्यासाठी छोट्या छोट्या पॅकिंग केल्या होत्या. आणि विड्याचं सामान, त्याच्यात सुपारी, खारी, खोबरं, वेलची, लवंग असं विड्याचं अवसर, आणि त्याच्यात 10 रुपये असे ठेवायला लागतात. प्रत्येक स्थानावर आपण गेलं तर एक नारळ आणि विडा अवसर आणि उपहारचं पॅकेट एक दर स्थानावर ठेवतो आम्ही. तुम्ही स्थानावर काही ठेवू शकता, बिस्किट वगैरे. तुम्ही समजा काही द्राक्ष वगैरे, फ्रूट काही आपल्या इथं जे असतं उपलब्ध ते ठेवू शकतो देवाला अर्पण करून. भरपूर लोक जे आपलं समजा पहिले पीक निघालं तर ते पीकसुद्धा ठेवतात प्रत्येक ठिकाणी, देवाला दाखवतात. तर आत्याने असे छोटे छोटे पॅकिंग केले होते उपहारचे आणि हे विडा अवसरचे, खारी, खोबरं असे प्रत्येक स्थानावर ठेवायचं. तरी यावेळेस त्या 1-2 ठिकाणीच जाणार आहे, नाहीतर जास्त ठिकाणी गेले तर भरपूर असं बनवायला लागतं. एक दिवसच जाणार आहे त्या. आम्ही दरवर्षी जातो, पण या 2-3 वर्षापासून गेलोच नाही आम्ही. आमच्या आत्या नेहमीप्रमाणे पहाटे 3लाच उठून देवपूजा करतात. उठल्यानंतर देवाच्या आरत्या वगैरे, देवाला उठवणं, देवाचं ध्यान, देवपूजा छान असे करतात. सकाळी उठल्यावर त्यांचं नित्यनेमाप्रमाणे ते सकाळी उठल्यावर देवपूजा करतात. तर माझ्या पुतण्याला पण खूप आवड आहे. तसंच आमच्या घरात सगळे देवपूजा खूप छान करतात. आमच्या मुलांना प्रत्येकाला श्लोक, आरत्या सगळं पाठ आहे. तर आता मी मळ्यात आलेले आहे. मळ्यात आत्याने मस्त असे डिंगऱ्यांची झाडं लावलेले होते, तर म्हटले डिंगऱ्या तोडून घेऊ. कांद्याची पात, लसूण, कढीपत्ता, दरवेळेस आले का मी हे सगळं नेत असते. डिंगऱ्यांची भाजी खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर, आणि ती सीझन असते तेव्हाच मिळते. ते मुळ्यासारखीच लागते, पण छान लागते. तर आमच्या मळ्यामध्ये असे
थोडं थोडं घरापाशी केलेलं आहे आत्यांनी. घरचाच भाजीपाला असतो आमचा. आम्ही शक्यतो घरी जेवढा करता येईल तेवढा करतो. तर भरपूर अशा डिंगऱ्या तोडलेल्या आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. तर आता मला भाजीला पण जायचं आहे. तर आता आम्ही निघालो आहोत. माझ्या डिंगऱ्या तोडून झाल्या, भरपूर अशा निघाल्या डिंगऱ्या. तर आता आम्ही निघालो आहोत घरी. घरी जाऊन मला भाजीला जायचं आहे. तर आमच्या इथे देवळाली गावात सोमवार बाजार असतो. तर इथे शेतकरी येतात, ताजा भाजीपाला असतो एकदम. आठवड्यातून एकदा जातोच आम्ही. भाजीपाला घेऊन झाल्यानंतर थोड्या वेळ मी आईकडे पण गेली होती. माझी आई तिथे जवळपासच राहते. तर दरवेळेस आले तर मी गेल्याशिवाय राहत नाही आणि ती पण गेल्यावर मला काही ना काही देतच असते. तिने डब्बा बनवूनच ठेवला होता. तिला माहीत होतं की मी भाजीला येणार आहे, तर तिने मला डब्बा असा बनवून दिला. तर मी तिथे शूट करू शकले नाही, त्याच्यामुळं मी आता भाजीपाला घेतला आणि आम्ही आता घरी निघालो. तर मी माझा व्हिडिओ इथंच एंड करत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.